वर्षांचं हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कौस्तुभ गणगोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यात दाखल। सकाळी 9:30 वाजता होणार अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले डोंबिवलीकर मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार। तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकर भाऊक। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना। पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका। सिंधू जल करार स्थगित। अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश। केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांची देणार माहिती। हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था। खर्च सरकारच करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री गिरीश महाजनही काश्मीरमध्ये दाखल। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली, परभणी आणि मालेगावात आज बंदची हाक। बंदमध्ये सहभागी होण्याचं स्थानिकांना आवाहन। लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। पाकव्याप्त रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचल्याची शक्यता। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी होणार बंद। शिवडी ते वरळी कनेक्टरसाठी जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार। नमस्कार।